नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि या बुलेटिनमध्ये आपण सगळ्या निकालासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात 543 जागांपैकी 291 जागांवर एनडीए आघाडीवर तर इंडिया आघाडीला केवळ 234 जागा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड, 30 जागांसह जनतेची महाविकास आघाडीला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं। जेवढ्या जागा विरोधकांनी मिळून जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपनंच जिंकल्यात नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। अरुणाचल प्रदेश आणि ओडिशामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला, तर भाजप ओडिशामध्ये सरकार बनवणार, मोदींचं विधान। देशातील प्रत्येक राज्यात एनडीएचा झेंडा, तर अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत तिसऱ्यांदा सरकार बनणार, जेपी नड्डा यांच्याकडून विश्वास व्यक्त। दिल्लीत उद्या एनडीएची बैठक होणार, शहा मोदी यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। सत्ता स्थापनेबाबत एनडीएची महत्त्वाची बैठक, एकनाथ शिंदे बैठकीला हजर राहतील। उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक, शरद पवारांची माहिती, तर परिस्थिती बघून पुढची रणनीती ठरवू, निकालानंतर पवारांचं विधान। सर्वसामान्यांनी आपली ताकद दाखवून दिली, आता हुकुमशाहीपासून देशाला वाचवायचंय। इंडियाच्या उद्याच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू, पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देशाचं चित्र बदललं, यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका, राज्यात विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी हा निकाल बळ देणारा। संघर्षपूर्ण लढाईत महाराष्ट्रानं साथ दिली, मी जनतेचा आभारी, हे शरद पवारांचं वक्तव्य आहे। शेतकरी, महागाई अशा मूलभूत मुद्द्यांवर लोकांचं मतदान, फक्त मंदिर मशिदीवरून राजकारण जनतेनं नाकारलंय, शरद पवारांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल। मी चंद्रबाबू यांना फोन केलेला नाही, माझा केवळ खरगे आणि येचुरी यांच्याशी संवाद, पवारांचं स्पष्टीकरण। काँग्रेस, ठाकरे आणि सर्व मित्रपक्षांमुळे विजय शक्य झाला, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं चांगलंच धडा शिकवलाय, पवारांचा भाजपवर निशाणा। 2024 मध्ये भाजपला बहुमत नाही, महाराष्ट्रानं मोदींना रोखलं, मोदींनी आता राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। अयोध्येत भाजपचा पराभव, तर देशानं मोदी आणि शहांचा अहंकार संपवलाय, राऊतांचा जोरदार हल्लाबोल। राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, या निवडणुकीत त्यांनी एक तुफान उभं केलंय, राऊतांचं वक्तव्य। बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला आम्ही खासदार दिला आहे, ठाणेकरांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, ठाण्यातून नरेश म्हस्केंच्या विजयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। TV9 मराठीनं अचूक सर्व्हे दिला होता, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा हा विजय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटातील जे येतील त्यांचं स्वागत, मात्र शरद पवारांचा निर्णय अंतिम, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। मुंबईचा गड मवियानं राखलाय, मुंबईत 6 पैकी प्रत्येकी 5 जागांवर महाविकास आघाडीचं वर्चस्व, तर 1 जागा महायुतीकडे। भाजपचा गड असलेल्या विदर्भात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, विदर्भात एकूण 10 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा रायश। पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळ यांची बाजी, काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची खासदारकीची संधी हुकली। राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव, 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव, शिंदेंचे 4, ठाकरेंचे 2, तर एमआयएमचा 1 खासदार पराभूत। राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव, भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंची खासदारकी हुकली। विदर्भात 10 जागांपैकी भाजपला फक्त 2च जागा, नागपुरातून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी। बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, 7,000 मतांनी पराभूत, बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीत मारली बाजी। बारामतीत पवारच पॉवरफुल, सुप्रिया सुळे सलग 4थ्यांदा खासदार, नणंद भाऊजाच्या अटीतटीच्या लढतीत सुळेंचा विक्रमी विजय, सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार गटाला मोठा धक्का। ठाण्यात एकनाथ शिंदेंनी गड राखला, अटीतटीच्या लढतीत नरेश म्हस्केंची बाजी, 2 वेळचे खासदार असलेल्या ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा दारुण पराभव। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभवाशी सामना।
दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळेंची हॅट्रिक हुकली. शिंदेगडाच्या ताब्यात असलेला गड ठाकरेगडाच्या अनिल देसाईंनी खेचून आणला. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाईंचा विक्रमी विजय. अनिल देसाई विजयी झालेत. शेवाळेंची हॅट्रिक हुकली. दक्षिण मुंबईत ठाकरेगडाच्या अरविंद सावंतांची हॅट्रिक. शिंदेगडाच्या यामिनी जाधवांविरोधात अरविंद सावंत विजयाचा गड राखण्यात कायम. ईशान्य मुंबईत ठाकरेगडाच्या संजय दिना पाटील यांचा विजय, तर भाजपच्या मिहिर कोटेचा यांचा दारुण पराभव. उत्तर मुंबईत भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा डंका. काँग्रेसच्या भूषण पाटलांना पराभवाचा नामुष्कीचा सामना. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा गुलाल उधळलाय. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची सलग तिसऱ्यांदा लोकसभेत बाजी, तर ठाकरेगडाच्या वैशाली दरेकर पराभूत. कल्याणमध्ये विजयानंतर श्रीकांत शिंदे भाऊक. श्रीकांत शिंदेंची सलग तिसऱ्यांदा विजयाचा गुलाल त्यांनी उधळलाय, तर ठाकरेगडाच्या वैशाली दरेकर पराभूत. श्रीकांत शिंदे यांचा विजय रेकॉर्ड ब्रेक आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या विजयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कल्याणमध्ये विजयी उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाकरेगडाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची भेट. यावेळी वैशाली दरेकरांनी श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा दिल्या. श्रीकांत शिंदेंच्या विजयानंतर कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसह महिला कार्यकर्त्यांचा जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात फुगडी खेळत महिला कार्यकर्त्यांचा आनंद साजरा. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरांचा 1.5 लाखांनी ऐतिहासिक विजय. ठाकरेगडाचे कांबळी आणि बवियाचे राजेश पाटील यांचा पराभव. साताऱ्यात उदयनराजे सलग चौथ्यांदा खासदार. पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दारुण पराभव. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे. शाहू महाराज छत्रपतींचा कोल्हापुरात विक्रमी विजय. शाहू महाराजांकडून महायुतीच्या संजय मंडलिकांना पराभवाची धूळ. शिरूरमधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे विजयाचा गड राखण्यात कायम आहेत. अमोल कोल्हेंची दुसऱ्यांदा लोकसभेत बाजी, तर 2 वेळा खासदार राहिलेल्या आढळराव पाटलांचा पराभवाशी सामना. पराभवापेक्षा विजय कोणाचा हे जास्त महत्त्वाचं. हा विजय प्रत्येक निष्ठावंत महाविकास आघाडी कार्यकर्त्याचा आहे, अमोल कोल्हे यांचं वक्तव्य. नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींची हॅट्रिक. नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा खासदार. जालना लोकसभेत भाजपला मोठा धक्का. सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंचा मोठा पराभव. काँग्रेसच्या कल्याण काळेंचा जालन्यात विक्रमी विजय. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंची बाजी. निलेश लंकेंनी सुजय विखेंना केलं 4 मुंड्यात चीत, तर सुजय विखेंना विजयाचा गड राखण्यात अपयश. अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली. अमरावतीत भाजपकडून निवडणूक लढलेल्या नवनीत राणांचा दारुण पराभव. धाराशिवमध्ये ठाकरेगडाचे ओमराजे निंबाळकरांचा दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय, तर मतदारांचा अजितदादा गटाच्या अर्चना पाटलांच्या विरोधात कौल. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका. भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरेगडाचे चंद्रहार पाटलांचा पराभव. हा विजय जनतेचा आहे. मला खासदार म्हणून निवडून आणल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची प्रतिक्रिया. सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंची बाजी. भाजपच्या राम सातपुतेंविरोधात मतदारांचा कौल. शिंदेगडाच्या ताब्यात असलेला गड ठाकरेगडानं खेचून आणलाय. शिर्डीत भाऊसाहेब वागचौर यांचा 57,000च्या मताधिक्यानं विजय. जनतेचा शिंदेगडाच्या सदाशिव लोखंडेंच्या विरोधात निकाल. मावळमधून श्रीरंग बारणे सलग तिसऱ्यांदा खासदार. ठाकरेगडाच्या संजोग वाघेरींची खासदारकीची संधी हुकली. सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी. राणेंकडून विनायक राऊतांचा पराभव. ठाकरेगडाच्या विनायक राऊतांची खासदारकीची हॅट्रिक हुकली. रायगडमध्ये महायुतीच्या सुनील तटकरेंची विजयाची घोडदौड कायम, तर महाविकास आघाडीच्या अनिल गीतेंची खासदारकीची संधी हुकली. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांची 1.5 लाखांच्या मताधिक्यानं बाजी. ठाकरेगडाचे करण पवारांचा पराभव. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. विरोधी पक्ष मोदींविरोधात एकत्र आल्यानं काँग्रेसला निश्चित यश मिळालं. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया.
जनता जनार्दनानं आज विकासाला पाठिंबा दिला. जळगावमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवल्यानंतर स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंची खासदारकीची हॅट्रिक. रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपचा गड राखण्यात यशस्वी, तर महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटलांचा पराभव. बुलढाण्यात शिंदेगडाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार, तर ठाकरेगडाच्या नरेंद्र खेडेकरांचा पराभव. चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकरांची बाजी. चंद्रपुरात काँग्रेस विजयाचा गड राखण्यात कायम, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पराभूत. लातूरमधून काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा डंका, तर भाजपच्या सुधाकर शृंगार यांची पुन्हा खासदारकीची संधी हुकली. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदेगडाचे संदीपान भुमरेंचा ऐतिहासिक विजय. खासदार राहिलेल्या जलील यांचा पराभव, तर ठाकरेगडाचा खैरे यांचा पराभव झालाय. नंदुरबारमध्ये काँग्रेसचं कमबॅक. काँग्रेसच्या गोवाल पाडवींकडून भाजपच्या हिना गावितांचा दारुण पराभव. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांचा मोठा पराभव. काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांची बाजी. हातकणंगलेमधून शिंदेगडाचे धैर्यशील माने विजयी. ठाकरेगडाच्या सत्यजित पाटलांचा पराभव, तर राजू शेट्टींच्या पदरी देखील निराशा. हिंगोलीतून ठाकरेगडाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिंदेगडाच्या बाबूराव कोहळीकरांचा पराभव. वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळेंनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपचे खासदार राहिलेले रामदास तडस यांचा दारुण पराभव. गडचिरोलीत काँग्रेसचे नामदाव किरसान यांनी अटीतटीच्या लढतीत मारली बाजी. भाजपचे अशोक नेते यांची खासदारकीची संधी हुकली. दिंडोरीत शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा जोरदार विजय. विद्यमान खासदार भारती पवारांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना. माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहितेंचा डंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रेंनी गड राखला. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना फटका. परभणीत ठाकरेगडाच्या संजय जाधवांची हॅट्रिक. ठाकरेगडाच्या विजयीत घोडदौड कायम आहे, तर महायुतीच्या रासप उमेदवार महादेव जानकरांचा पराभव. यवतमाळमधून ठाकरेगडाचे संजय देशमुख विजयी. शिंदेगडाच्या राजश्री पाटलांचा पराभव. धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छावांचा विजयाचा डंका, तर भाजपच्या सुभाष भामरेंची हॅट्रिक हुकली. भिवंडीत पवार गटाच्या बाळामामा म्हात्रेंचा दणदणीत विजय. भाजपच्या कपिल पाटलांची हॅट्रिक हुकली. भंडारा गोंदियात काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांच्या विजयाचा गुलाल. भाजपच्या सुनील मेंढेंकडे असलेला गड प्रशांत पडोळेंनी खेचून आणला. रामटेकमधून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय, तर शिंदेगडाच्या राजू पारवेंचा पराभव. जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळेंच्या जल्लोषात झळकले जरांगेंचे बॅनर. जालन्याच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याचा चर्चा आहे. अजित पवारांच्या पुण्यातील बंगल्याबाहेर शुकशुकाट. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची खासदारकीची संधी हुकली. सुप्रिया सुळेंनी गड राखला. सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळला. मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विजयानंतर ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. उपनेते शरद कोळींच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळला. प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार. बुलढाण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून प्रतापराव जाधवांची मिरवणूक. माढ्यात महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या समर्थकांचा जल्लोष. जेसीबीतून गुलालाची उधळण. मोहिते पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला.
नाशिकच्या शालिमार चौकातील शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाचा जल्लोष. राजाभाऊ वाजे यांच्या विजयानंतर ढोल ताशाच्या तालावर कार्यकर्ते थिरकले. अमरावतीत बळवंत वानखेडे यांनी विजयाचा गुलाल उधळला. काँग्रेस भवन समोर कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. शिर्डीत महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वागचौरे यांचा दणदणीत विजय. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव साजरा. 2 वेळा खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडेंचा दारुण पराभव. राजाभाऊ वाजे यांच्या आघाडीचा थेट स्वित्झर्लंडमध्ये जल्लोष. सिन्नरच्या मतदारांकडून थेट स्वित्झर्लंडच्या रस्त्यावर घोषणाबाजी. इंदापुरातील सुनेत्रा पवार यांचे बॅनर उतरवले. सुप्रिया सुळे जिंकल्यानंतर सुनेत्रा पवारांचे बॅनर काढले. अहमदनगरमध्ये विखे समर्थक युवराज पठारे यांच्या गाडीची तोडफोड. अज्ञातानं गाडीची काच फोडली. वखार महामंडळ परिसरातील मतमोजणी केंद्राबाहेरील ही घटना.